उपयोजित इतिहास हा 10वीचा तिसरा चॅप्टर आहे इतिहासाचा. त्याची आपण ह्याच ठिकाणी पूर्णपणे एक्सरसाइज पाहणार आहोत. जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय हे डॅश डॅश या शहराचे उत्खनन करताना सापडले. जगातला जो सर्वात प्राचीन संग्रहालय आहे तो ऊर या शहरामध्ये उत्खननात सापडले. दुसरा पहा बेटा, भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार डॅश डॅश येथे आहे. जे काही अभिलेखागार आहे भारताचे ते दिल्ली येथे आहे, जे की भारताची राजधानी आहे. विज्ञान आणि इतर सर्व ज्ञान शाखांची डॅश डॅश ही जननी मानली जाते. तर विज्ञान आणि ज्ञानशाखांची तत्त्वज्ञान ही जननी मानली जाते, म्हणजे ऑप्शन ए त्याचं उत्तर येतं. आता आपल्याला पुढचा प्रश्नाला समजून घ्यायचा थोडा. पुढील प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून लिहा असं सांगितलेलं आहे. ह्या ठिकाणी पहा, कुटियट्टम केरळमधील संस्कृत नाट्य परंपरा बरोबर आहे. रम्मन पश्चिम बंगालमधील नृत्य हे चुकीचं आहे बेटा. रामलीला उत्तर भारतातील सादरीकरण बरोबर आहे. कालबेलिया राजस्थानचे लोकसंगीत आणि लोकनृत्य हे पण बरोबर आहे बेटा. पुढचा पहा, लाल किल्ला हा कुठे आहे? उदयपूर चुकीचं आहे. जंतर मंतर जयपूर बरोबर. बृहदीश्वर मंदिर तंजावर बरोबर. कॅपिटल कॉम्प्लेक्स चंदीगड बरोबर. आणि पुढे उपयोजित इतिहास जनांसाठी इतिहास, वनस्पतीसृष्टी, नैसर्गिक वारसा, प्राचीन स्थळे, अमूर्त सांस्कृतिक वारसा हे चुकीचं आहे. आणि युनेस्को जागतिक वारसा यादी हे जो आहे तो बरोबर आहे. पुढील संकल्पना चित्रे त्या ठिकाणी आपल्याला काय करायचे आहे, पूर्ण करा. जागतिक वारसा स्थळातील महाराष्ट्रातील ठिकाणी जे काही जागतिक वारसा जे वर्ल्ड हेरिटेजमध्ये जे येतात, जे काही प्लेसेस आहेत महाराष्ट्रातील त्यांचे नाव आहेत: घारापुरीची लेणी, अजिंठ्याची लेणी, वेरूळ लेणी व कैलास मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मुंबई येथे, पश्चिम घाटावरील साताऱ्यातील कास पठार हे महाराष्ट्रातील वर्ल्ड हेरिटेजमध्ये येणारे काही प्रमुख ठिकाण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असतात. आता पुढे जो मार्च 2020ला पडला होता तो प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया. भारतातील जागतिक नैसर्गिक वारसा स्थळे: पश्चिम घाट, नंदादेवी व व्हॅली ऑफ फ्लावर्स राष्ट्रीय उद्यान आहे, केवलदेव राष्ट्रीय उद्यान आहे, मानस वन्यजीव अभयारण्य, सुंदरबन राष्ट्रीय उद्यान, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असतात. आता उपयोजित इतिहास त्या ठिकाणी पाहूया. एखादा विषय इतर क्षेत्रामध्ये लागू करणे व त्यातून निघणारे निष्कर्ष प्राप्त करणे म्हणजे उपयोजन होय. म्हणजे काय बेटा, एखादी विषय आहे इतर क्षेत्रामध्ये त्या विषयाला इम्प्लांट करणे किंवा त्या विषयाला लागू करणे व त्यातून जो काही त्याचा निष्कर्ष निघेल त्या निष्कर्षाला आपण उपयोजन असे म्हणतो किंवा उपयोजन असे म्हणतात. इतिहासाची उद्दिष्टे इतर विषयांना लागू करून नवीन निष्कर्ष काढणे यालाच इतिहासाचे उपयोजन असे म्हणतात. म्हणजे इतिहासामध्ये जे काही पूर्वघटित घटना आहे त्या घटनांचा वापर करून त्याच्यापासून नवीन जे निष्कर्ष काढलं जातं आणि उद्दिष्ट त्या ठिकाणी साध्य केलं जातं त्याला आपण इतिहासाचे वापर किंवा इतिहासाचे उपयोजन असे म्हणू शकतो. इतिहासाद्वारे भूतकाळातील घटनासंबंधीचे जे ज्ञान प्राप्त होते त्याचा उपयोग वर्तमानात आणि भविष्यकाळात सर्व समाजाला कसा होईल याचा विचार उपयोजित इतिहासात केला जातो. इतिहासामध्ये अनेक गोष्टी घडलेल्या असतात बेटा. ज्या व्यक्तीला इतिहास माहीत नसतो तो व्यक्ती कधी इतिहास घडू शकत नाही हे आपण असं म्हणतो. इतिहासाद्वारे भूतकाळामध्ये जे वेगवेगळ्या घडलेल्या घटना आहेत त्या घटनेद्वारे मिळणारं आपल्याला ज्ञान आणि त्याचा वापर आपण आपल्या वर्तमानात आणि भविष्यकाळामध्ये आपलं संरक्षण करण्यासाठी या त्याच्यापासून चूक सुधारून नवीन काही नाविन्यपूर्ण करण्यासाठी सर्व समाजाला त्याचा उपयोग कसा होईल याचा विचार उपयोजित इतिहासामध्ये केला जातो. आणि इतिहासात सामाजिक, धार्मिक, कला, स्थापत्य इत्यादी समाविष्ट असतात. तसे या विषयामध्येही इतिहासाचे उपयोजन होते. पुढचा बेटा, अभिलेखागार ऐतिहासिक दस्तऐवज ज्या ठिकाणी जतन करून ठेवले जातात. जे काही ऐतिहासिक दस्तऐवज आपल्याला सापडलेले असतात, जे काही ऐतिहासिक असतात, देशाच्या संदर्भात असतात, या कुण्या राजवाडा जे काही राजपरंपरा असतात त्यांच्या संदर्भातले या वेगवेगळ्या प्रकारचे जे इतिहासामध्ये सापडलेले दस्तऐवज असतात त्यांना ज्या ठिकाणी ठेवलं जातं त्याला अभिलेखागार असे म्हणतात. अभिलेखागारामध्ये महत्त्वाची जुनी कागदपत्रे, दप्तरे, जुने चित्रपट, जागतिक करारांचे एवज इत्यादी जतन करून ठेवले जाते. अभिलेखागारामुळे मूळ कागदपत्रांचे संदर्भ मिळतात. तत्कालीन ऐतिहासिक घटनांचा अभ्यास करता येतो. तत्कालीन भाषा, लिपी यांचा शोध घेता येतो. कालगणना करता येते. ऐतिहासिक वारसा पुढील पिढ्यांना आपण त्या ठिकाणी हस्तांतरित म्हणजे पुढच्या पिढ्यांना देऊ शकतो. काय होतं बेटा, अभिलेखागारामुळे मूळ कागदपत्र जे त्यांचा आपल्याला संदर्भ मिळतो, इतिहासाचा संदर्भ मिळतो. तत्कालीन म्हणजे त्या काळातील ऐतिहासिक जे काही घटना असतात त्यांचा आपल्याला अभ्यास करता येतो. त्या काळातील भाषा, लिपी यांचा शोध घेता येतो.
त्या काळातल्या ज्या भाषा होत्या, जे काही लेखी परंपरा होती, त्यांचा आपल्याला शोध घेता येतो. कालगणना करता येते. ऐतिहासिक वारसा पुढील पिढ्यांना हस्तांतरितसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी करता येतो. भारताचे दिल्ली येथील राष्ट्रीय अभिलेखागार हे आशिया खंडातील सर्वात मोठे अभिलेखागार आहे. भारतातील काय म्हटलं बेटा, आशिया खंडात, जगात म्हणजे आशिया खंडामध्ये जे 7 खंड असतात त्या जगामध्ये, त्याच्यामध्ये एशिया खंडामध्ये आपला भारत येतो आणि भारताच्या दिल्ली येथे राष्ट्रीय अभिलेखागार हा आशिया खंडातला सर्वात मोठा आहे. भारतातील प्रत्येक राज्याचे स्वतःचे स्वतंत्र अभिलेखागारही असतात. प्रत्येक राज्य महाराष्ट्राचा वेगळा असतो. आंध्र प्रदेश, तेलंगणा, मणिपूर, मिझोरम, सिक्कीम प्रत्येकांचे त्या ठिकाणी ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी अभिलेखागार असतात आणि त्या सर्वांच्या वरी दिल्ली येथे अभिलेखागार असतो. थोडक्यात टिपा लिहा, 2 मार्काला प्रश्न पडू शकतो बेटा. नैसर्गिक वारसा, सांस्कृतिक वारसा मानवनिर्मित असतो. जे काही संस्कृती वगैरे जे असतात हे एका पिढीपासून दुसऱ्या पिढीमध्ये स्थलांतरित होत असते, म्हणून हे सांस्कृतिक जे वारसे असतात हे मानवनिर्मित असतात. तर नैसर्गिक वारसा हा निसर्गाकडून मिळालेला असतो. निसर्गातील जैवविविधता, त्याला आपण बायोडायव्हर्सिटी म्हणतो, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, वेगवेगळ्या प्रकारचे पशु पक्षी, विचार नैसर्गिक वारशाच्या संकल्पनेत समाविष्ट होतो. निसर्गातील जैवविविधतेचा विचार नैसर्गिक वारशाच्या संकल्पनेत समाविष्ट होतो. नैसर्गिक वारशात पुढील बाबींचा समावेश होतो. प्राणी आहेत, वनस्पती सृष्टी आहेत. प्राणी व वनस्पती यांच्या अस्तित्वासाठी आवश्यक असणाऱ्या परिसंस्था आहेत. भूरचनात्मक वैशिष्ट्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. नैसर्गिक वारशात पुढील बाबींचा समावेश होतो. कोणते बेटा? प्राणी येतात, आता सांगितलं मी, वनस्पती सृष्टी ज्याला आपण प्लॅन्ट किंगडम म्हणतो. प्राणी, वनस्पती यांच्या अस्तित्वाशी आवश्यक असणाऱ्या परिसंस्था म्हणजे इकोसिस्टीम. इकोसिस्टीम म्हणजे काय? इंटरॅक्शन बिटवीन बायोटिक अँड द अबायोटिक फॅक्टर, जे जैविक आणि अजैविक घटकातला जो काही सलग असा संबंध असतो त्याला आपण परिसंस्था म्हणतो. नंतर भूरचनात्मक वैशिष्ट्ये, त्या ठिकाणची जे जागा आहे, जमीन आहे, मातीचे जे काही गुणधर्म आहेत ते खूप महत्त्वाचं असतं. भारतात सर्वत्र आढळणारी अभयारण्ये, उद्याने, पर्वतरांगा, नद्यांची खोरे, तलाव व धरणे हा आपल्याला मिळालेला नैसर्गिक वारसा आहे. त्यानंतर आपल्याला पुढचा जो प्रश्न आहे तो आहे पुढील विधाने सकारण स्पष्ट करा, असा हा तुम्हाला विचारलेला प्रश्न आहे. आपल्याला त्या ठिकाणी एक्सप्लेन करायचं. तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. लाखो वर्षांच्या वाटचालीत मानव प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यात नवनवी कौशल्ये अवगत करीत गेला. हो, जो काही आपला टप्पा आहे, जो काही सायन्सचा पहिला चॅप्टर आपला हेरिडिटी अँड इव्होल्यूशन, त्याच्यामध्ये जे सांगितलेलं की मानवाला ह्या ठिकाणी इव्होल्यूशन होण्यासाठी लाखो वर्षांचा कालावधी लागलेला आहे आणि आज जवळपास 18व्या शतकानंतर खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर करण्यात येऊ लागला. लाखो वर्षांच्या वाटचालीत मानव प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यात नवनवी कौशल्ये अवगत करीत गेला. दगडापासून हत्यारे तयार करणे, शेतीचे तंत्र आणि वाटचाल करीत तो विज्ञान युगात आला. कृषी उत्पादन, वस्तूंचे उत्पादन, स्थापत्य, अभियांत्रिकी इत्यादीमध्ये बदल होत गेले. यांत्रिकीकरणामुळे उत्पादन वाढले. जे काही इंडस्ट्रियलायझेशन आहे त्याच्यामुळं किंवा जे काही मशिनरीज वाढल्या त्याच्यामुळं उत्पादन वाढलं, लोकसंख्या कमी लागू लागली कामाला आणि प्रोडक्शन वाढायला लागलं. ही सर्व प्रगती समजून घेण्यासाठी आपल्याला तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतोच. पुढे आहे जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे, परंपरा यांची युनेस्कोद्वारा जाहीर केली जाते. जागतिक वारशाच्या पदास जे काही वर्ल्ड हेरिटेज म्हटलं जातं, जे काही त्यांना एक दर्जा मिळाला जातो, ही जे काही स्थळे आहेत किंवा ही परंपरा आहे यांची युनेस्कोद्वारा जे काही यादी आहे ती जाहीर केली जाते. पूर्वजांनी निर्माण केलेल्या कलाकृती, जे ऐतिहासिक कलाकृती, काही तर 5-5 हजार 10-10 वर्ष जुन्या कलाकृती आपल्याला भिंतीवर रेखाटलेल्या स्वरूपात मिळतात. परंपरा आहेत, आपला सांस्कृतिक वारसा आहे, असे असून त्याविषयी आपल्या मनात आपुलकी असते. हा वारसा पुढील मानवी पिढ्यांच्या हितासाठी म्हणजे त्यांच्या भल्यासाठी जपणे व त्यांचे संवर्धन म्हणजे त्यांचं संरक्षण करणे हे गरजेचे असते. काळाच्या ओघात हा ठेवा नामशेष होता कामा नये. म्हणजे जसं जसं काळ जाईल तसतसं हे जे काही परंपरा असतात, कलाकृती असतात, जे वारसे असतात यांना लोक विसरून जातात. हे जे काही वारसा आहे तो ह्या ठिकाणी लोक विसरून जाऊ नये काळाच्या ओघामध्ये, यासाठी त्याचे जतन कसे करावे, त्याचे संवर्धन कसे करावे याच्या दिशादर्शक तत्वांच्या आधाराने जागतिक वारशांच्या पदास पात्र ठरणारी स्थळे व परंपरा यांची युनेस्को या जागतिक संघटनेद्वारा किंवा संघटनेकडून जाहीर त्या ठिकाणी यादी केली जाते. हे आपल्याला माहिती आहे. आणि आपण अशा अनेक, जसं कैलास, जे काही वेरूळ अजिंठा लेणी आहे, या वेगवेगळ्या प्रकारच्या लेणी आहेत. मध्य प्रदेशामधली खजुराहो लेणी आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या लेणी आहेत. हे वर्ल्ड हेरिटेज असलेल्या लेण्या असतात. इतिहासाची संशोधन पद्धती अनेक विषयांच्या संशोधनात उपयुक्त ठरते. इतिहास हा भूतकाळात घडून गेलेल्या घटनांशी संबंधित असतो. वर्तमानात दिसणाऱ्या मानवी जीवनांची घडण ही भूतकाळातील त्या घटनांवरच आधारलेली असते. या घटना विज्ञान, तंत्रज्ञान, तत्त्वज्ञान आणि सामाजिक, धार्मिक, राजकीय संघटन, कला इत्यादी क्षेत्रामध्ये घडलेल्या असतात. या प्रत्येक क्षेत्रातील ज्ञान साठ्याचा स्वतंत्र इतिहास असतो आणि या ज्ञान साठ्याच्या आधारे त्या प्रत्येक क्षेत्रातील पुढील
ची दिशा चालू असते. बघा, इतिहास हा भूतकाळात घडून गेलेल्या घटनांशी संबंधित असतो. बरोबर आहे. वर्तमानात दिसणाऱ्या मानवी जीवनाची घडण ही भूतकाळातील त्या घटनावरच आधारलेली आहे. म्हणजे एखाद्या देशावर परकीय आक्रमण झालेला त्याचे होणारे परिणाम हे दीर्घकालीन असतात. एखाद्या देशामध्ये इतिहासामध्ये केलेला कायदा त्याच्या परंपरा सुद्धा आपल्याला दिसून येतात. म्हणजे इतिहासाचा जो काही ठसा असतो तो वर्तमानामध्ये उमटतो. या घटना विज्ञान, तंत्रज्ञान, तत्त्वज्ञान, सामाजिक, धार्मिक, राजकीय संघटन, कला इत्यादी क्षेत्रामध्ये घडलेल्या असतात. या प्रत्येक क्षेत्रातील ज्ञानसाठ्याचा स्वतंत्र इतिहास असतो आणि या ज्ञानसाठ्याच्या आधारेच त्या प्रत्येक क्षेत्रातील पुढील वाटचालीची दिशा चालू असते. म्हणूनच प्रत्येक क्षेत्रातील इतिहासाचे हे महत्त्व लक्षात घेता इतिहासाची संशोधन पद्धती अनेक विषयांच्या संशोधनात उपयुक्त ठरते. पुढचा प्रश्न पहा बेटा. पुढील प्रश्नांची प्रत्येकी 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. आणि पहिला आहे, जणांसाठी इतिहास ही संकल्पना स्पष्ट. जणांसाठी म्हणजे लोकांसाठी. इतिहासाचा संबंध लोकांच्या वर्तमान जीवनाशी जोडणारे क्षेत्र म्हणजे जणांसाठी इतिहास होय. इतिहासाचा संबंध लोकांचा जो वर्तमान काळ आहे, जे आज लोक जगत आहेत त्यांच्या जीवनाशी जो जोडणारा क्षेत्र आहे त्याला जणांसाठी इतिहास म्हणतात. इतिहासाद्वारे भूतकाळातील घटनासंबंधीचे ज्ञान आपल्याला प्राप्त होते. वर्तमानकालीन समस्यावर उपाययोजना करण्यासाठी भूतकालीन घटनाविषयीचे ज्ञान उपयुक्त ठरू शकते. आणि ह्या ठिकाणी या ज्ञानाचा उपयोग लोकांना वर्तमान काळात आणि भविष्यकाळात कसा होईल, म्हणजे ऐतिहासिक घटना जे घडलेले आहेत त्या इतिहासामध्ये घडलेल्या घटनांचा वर्तमान काळात आणि भविष्यामध्ये कसा उपयोग करता येईल याचा विचार जणांसाठी इतिहास या विषयात केला जातो. उपयोजित इतिहास या संज्ञेसाठी जणांसाठी इतिहास असा पर्यायी शब्दप्रयोगी केला जातो. म्हणजे उपयोजित इतिहास म्हणजेच काय, जणांसाठी. जणांसाठी म्हणजे लोकांसाठी. उपयोजित म्हणजे काय, उपयोग. थोडक्यामध्ये सांगायला गेलं तर ऐतिहासिक वारसा स्थळांच्या संदर्भात युनेस्कोने कोणते कार्य केले? संयुक्त राष्ट्राच्या युनेस्को या आंतरराष्ट्रीय संस्थेने ऐतिहासिक वारसा स्थळांच्या संदर्भात पुढील कार्य केले आहे. नामशेष होण्याच्या वाटेवर असलेल्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक जे काही वारशांचे जतन व त्यांचे संवर्धन कसे करावे याची मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली. बघा, नामशेष होण्याच्या वाटेवर असलेल्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशांचे जतन व संवर्धन कसे करावे याची मार्गदर्शन तत्त्वे जाहीर केली. जागतिक वारसा पदास पात्र ठरणारी स्थळे, त्यांची परंपरा यांची यादी ही संघटना वेळोवेळी जाहीर करते. अशा याद्या जाहीर करून युनेस्कोने प्राचीन वारसा जपण्यासाठी लोकांचे व राष्ट्रांचे लक्ष वेधून पुढील परिच्छेद काळजीपूर्वक वाचून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. आता हे संग्रहालय कोणी बांधले होते? मेसोपोटेमिया हे पूर्ण पॅराग्राफ आहे बेटा. हा आपल्याला नाही एक्सरसाइजमध्ये, त्यामुळे त्याला लिव्ह करूया. गरज भासली त्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्याला सोडवण्याचा प्रयत्न करूया, सांगण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे बेटा. पुढे पहा. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. पुढील विषयांच्या संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती कशी उपयुक्त ठरेल ते स्पष्ट करा. विज्ञान, कला आणि व्यवस्थापनशास्त्र. प्रत्येक क्षेत्रातील ज्ञानसंचय इतिहास स्वतंत्र असतो. म्हणजे प्रत्येक क्षेत्रातील ज्ञानसंचयाचा जो इतिहास असतो, जो इतिहासाचा संग्रह असतो तो वेगळा असतो. या ज्ञानसंचयाच्या आधारेच प्रत्येक विषयाच्या प्रगतीची दिशा आणि वाटचाल निश्चित होते. या सर्वच जे काही विषयातील संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती उपयुक्त ठरते. त्यातील काही विषय जसा की पहिला आहे विज्ञान, दुसरा कला आणि तिसरा आहे व्यवस्थापनशास्त्र. आता विज्ञानाबद्दल आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. मानवी गरजांची पूर्तता आणि जिज्ञासेचे समाधान. जिज्ञासा म्हणजे काय बेटा? जिज्ञासा म्हणजे कुतूहल, एक्साइटमेंट आपण त्याला म्हणतो. मानवी गरजांची पूर्तता आणि जिज्ञासाचे समाधान करण्याच्या प्रयत्नातून अनेक वैज्ञानिक शोध लागतात. त्याआधी अस्तित्वात असलेल्या वैज्ञानिक ज्ञानाचा उपयोग केला जातो. या शोधामागील कारण, परंपरा, कालक्रम आणि सिद्धांत यांचा अभ्यास केला जातो. विज्ञानाच्या इतिहासाचे ज्ञान प्रत्येक शोधाच्या वेळी उपयुक्त ठरते. पहा बेटा, या ठिकाणी काय सांगितलेलं आहे? मानवी गरजांची पूर्तता आणि जिज्ञासाचे समाधान करण्याच्या प्रयत्नातून अनेक वैज्ञानिक शोध लागतात. त्याआधी अस्तित्वात असलेले जे वैज्ञानिक ज्ञान आहे त्याचा उपयोग केला जातो. या शोधामागील कारण, परंपरा, कालक्रम आणि सिद्धांत यांचा अभ्यास केला जातो. विज्ञानाच्या इतिहासाचे ज्ञान प्रत्येक शोधाच्या वेळी उपयुक्त त्या ठिकाणी ठरते. कला. कोणत्याही कलेचा विकास वैचारिक, भावनिक आणि सांस्कृतिक परंपरांच्या आधारे अभिव्यक्त होत असतो. अभिव्यक्त म्हणजे काय? प्रेझेंट होणे. कोणत्याही कलेचा विकास वैचारिक म्हणजे जे थिंकिंग म्हणतो, भावनिक म्हणजे इमोशनल झालं, सांस्कृतिक म्हणजे जे कल्चरल आहे, या परंपरांच्या आधारेच अभिव्यक्त होत असतो. या कलांचा अभ्यास करताना या सर्व परंपरांचा इतिहास समजून घ्यावा लागतो. संबंधित कलाकृती
इतिहास समजून घ्यावा लागतो. संबंधित कलाकृती कशी साकार झाली, त्यामागे निर्मात्याची कोणती मानसिकता होती, प्रचलित कलाशैली कोणत्या होत्या, या सर्व सांस्कृतिक इतिहासाचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. व्यवस्थापन शास्त्र बेटा, उत्पादनाची संसाधने म्हणजे प्रोडक्शन करण्यासाठी कोणते रिसोर्सेस आहेत, मॅन पॉवर म्हणजे मनुष्यबळ, उत्पादनाच्या विविध जे काही प्रक्रिया असतात, प्रोसेस असतात, बाजार असेल, विक्री, या सर्व ठिकाणी व्यवस्थापन शास्त्राची आवश्यकता असते. वेगवेगळ्या सामाजिक आर्थिक संघटनाद्वारे हे व्यवहार चालू असतात. या सर्व व्यवस्थापनामुळे सुधारणा करणे, त्यांचा अभ्यास करणे, व्यवस्थापन सुलभ करणे, यासाठी भूतकालीन यंत्रणांचा अभ्यास करणे आवश्यक असते. त्यांचा इतिहास समजून घेण्याची आपल्याला या ठिकाणी गरज असते. उपयोजित इतिहासाचा वर्तमान काळाशी कसा सहसंबंध असतो, कोरिलेशन असतो, या ठिकाणी पाहायचा बेटा. इतिहासाद्वारे भूतकाळातील जे काही घटनासंबंधीचे ज्ञान प्राप्त होते. जे काही इतिहासामध्ये भूतकाळातील जे काही घटना असतात, ज्या घडलेल्या घटना असतात आणि त्या घटनांचा जो काही संबंध असतो, त्याच्यानुसार आपल्याला ह्या ठिकाणी काय होते बेटा, ज्ञान प्राप्त होत असते. या ज्ञानाचा उपयोग वर्तमान आणि भविष्यकाळात सर्व लोकांना कसा होईल, म्हणजे जे इतिहासामध्ये घडलेल्या घटना आहेत त्या घटनांचा वर्तमान आणि भविष्यकाळात सर्व लोकांना कसा फायदा होईल, याचा विचार उपयोजित इतिहासात केला जातो. उपयोजित इतिहासाचा वर्तमान काळाशी पुढील प्रमाणे सहसंबंध या ठिकाणी आहे. भूतकाळातील घटनांच्या आधारावरच मानव वर्तमानकालीन वाटचाल निश्चित करतो. म्हणजे काय, भूतकाळामध्ये जे काही घडलेल्या घटना आहेत त्या घटनांच्या आधारावरच मानव त्या ठिकाणी काय करत असतो, जे वर्तमान काळामध्ये म्हणजे चालूमधल्या जे काही घडामोडी आहेत त्या घडामोडीमध्ये वाटचाल निश्चित करत असतो. आपल्या पूर्वजांचे कर्तृत्व, त्यांचा वारसा, याबद्दल त्यांच्या मनात कुतूहल आणि आत्मीयता असते. पहा, जे काही ऐतिहासिक गोष्टी घडलेल्या असतात, ज्या आपल्या पूर्वजांनी केलेलं असतं, अनेक प्रकारच्या लढाया असतील, साहित्यामध्ये काम असेल, या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे काही काम केलेलं असतं त्यांचं ते त्यांना जे काही म्हणून त्यांची ॲक्टिव्हिटी जे आहे, ते कर्तृत्व जे आहे त्यांचा वारसा जे आहे, याबद्दल आपल्या मनामध्ये या जे काही इतिहासामध्ये घडलेल्या घटना आहेत त्यामुळे मनात कुतूहल आणि आत्मीयता असते, एक स्वाभिमान असतो. या वारशाचा इतिहास पूर्वजांनी निर्मिलेल्या कलाकृती, परंपरा यांचे ज्ञान उपयोजित इतिहासाच्या अभ्यासाने वर्तमानातील मानवाला मिळतं. उपयोजित इतिहासाच्या आधारे या मूर्त आणि अमूर्त वारशाचे जतन करता येतात. म्हणजे हा जो काही उपयोजित इतिहास आहे त्याच्यानुसार जे मूर्त स्वरूपाचा जे काही वारसा असेल, या अमूर्त स्वरूपाचा जे काही वारसा असेल, त्या ठिकाणी आपण त्यांना काय करू शकतो, जतन करू शकतो. म्हणजे जे काही वारसा जे आपण थोडक्यात सांगायचं गेलं तर काय, उपयोजित इतिहासाच्या आधारे या मूर्त आणि अमूर्त वारसा म्हणजे जे आपल्याला या ठिकाणी जे अस्तित्वात असलेला वारसा आहे, जे वेगवेगळ्या स्वरूपामध्ये असतो, त्या वारशाचं या ठिकाणी जतन करता येतं. उपयोजित इतिहासाद्वारे जे काही वर्तमानातील सामाजिक आव्हानावर उपाययोजना करणे शक्य होते. वर्तमानातील समस्यांची सोडवणूक करता येते. सामाजिक उपयुक्तेचे निर्णय घेणे शक्य होते. पहा बेटा, उपयोजित इतिहासाद्वारे जे काही वर्तमानातील सामाजिक आव्हान आहेत त्यावर उपाययोजना करणे शक्य होते. वर्तमानातील जे काही समस्या असतात, ज्या समस्यांना सोडवणूक करता येते इतिहासाचा अभ्यास करून, त्याचं ज्ञान प्राप्त करून. सामाजिक उपयुक्तेचे निर्णय घेणे शक्य होते. उपयोजित इतिहासाच्या अभ्यासाच्या आधारे वर्तमान काळाचे यथायोग्य आकलन आणि भविष्य काळासाठी दिशादर्शन होते. हा जो काही उपयोजित इतिहास आहे, हा उपयोजित इतिहास याच्या माध्यमाने जे काही वर्तमान काळाचे यथायोग्य आकलन केलं जातं, ॲनालिसिस केलं जातं, त्या ठिकाणी आकलन केलं जातं आणि भविष्य काळासाठी दिशादर्शन त्या ठिकाणी होते. हे पूर्ण आपण काय करतो, उपयोजित इतिहासाच्या अभ्यासाच्या आधारे वर्तमान काळाचे यथायोग्य त्या ठिकाणी काय करतो, आकलन आणि भविष्य काळासाठी दिशादर्शन त्या ठिकाणी करतो किंवा होते. पुढचा प्रश्न आहे, इतिहासाच्या साधनांचे जतन व्हावे यासाठी किमान 6 उपाय सुचवा. दॅट इज अ फ्री माइंडेड क्वेश्चन. इतिहासाच्या साधनांचं जतन झालं पाहिजे, त्यांचं कन्झर्वेशन झालं पाहिजे, यासाठी 6 उपाय आपल्याला या ठिकाणी सुचवायचे. इतिहासांच्या साधनांच्या लिखित स्वरूपात भौतिक आणि मौखिक साधने यांचा समावेश होतो. इतिहासाचे साधने आपण पहिल्या चॅप्टरमध्ये पाहिलं, लिखित स्वरूपाचे असतात, मौखिक स्वरूपाचे असतात आणि भौतिक स्वरूपाचे असतात. म्हणजे ह्या ठिकाणी लिखित म्हणजे वेगवेगळ्या ताम्रपत्र जे काही असतील, या ताडपत्र असतील त्याच्यावर लिहिलेले. मौखिक म्हणजे एका पिढीपासून दुसऱ्या पिढींना तोंडी माध्यमाने सांगण्यात आले. भौतिक म्हणजे जे अस्तित्वात असलेल्या धरोहर आहेत, किल्ले असतील, काही असतील, त्यांच्या माध्यमाने जे काही आपल्याला पाहायला मिळतं, जे की आपल्या नजरात पडतात, त्याला भौतिक असे म्हणतात. या साधनांचे वेगवेगळ्या पद्धतीने जतन करावे लागते. त्यासाठी माझ्या मते पुढील उपाययोजना कराव्यात. म्हणजे तुमच्या मताने ह्या ठिकाणी पुढील उपाययोजना करण्यात यावे असं सांगितलेलं आहे.
पहिला त्याच्यामधला जो काय आहे पहा बेटा, किल्ले, स्मारके, राजवाडे अशा ऐतिहासिक वास्तूंची नियमित डागडुगी केली पाहिजे. आज पाहायला गेलं तर इतिहासात जे काही किल्ले वगैरे आहेत त्यांचा जो वयवर्ष आहे 500, 550, 400, काही जणांचे 250 वर्ष एवढे जुने किल्ले आहेत. काही स्मारके आहेत जे की पूर्णपणे पडायला आलेले असतात, राजवाडे पडायला आलेले असतात. अशा ऐतिहासिक वास्तूंची नियमित डागडुगी केली पाहिजे. वास्तूंची नासधूस करणे, त्यावर नावे लिहिणे. अनेक वेळेस आपण किल्ल्याला वगैरे जायला जातो आणि पाहतो तर तिथं काहीतरी दिल काढलेलं असतं, नावं लिहिलेलं असतात, खूप घाण काही लिहिलेलं असतं, कोरलेलं असतं. हे टाळण्याबाबत उपाय योजावेत. ऐतिहासिक नाणी, हत्यारे इत्यादी वस्तू जपून हाताळाव्यात. जे काही ऐतिहासिक नाणी मिळतात, या हत्यारे इत्यादी जे काही वस्तू असतात त्यांना आपण त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, जपून हाताळाव्यात किंवा हँडल कराव्यात. त्यांची चोरी होणार नाही याची काळजी घ्यावी. ऐतिहासिक साधनांच्या जतनासाठी कडक कायदे करावेत. जे काही ऐतिहासिक साधनं आहेत त्या साधनांची जतन करण्यासाठी कायदे केलं पाहिजे. चोरी होणार नाही याची काळजी घेतलं पाहिजे. त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे कायदा त्या ठिकाणी आपण निर्माण केला पाहिजे. ओव्या, लोकगीते आदी मौखिक साहित्याचे संकलन करून ते लिखित स्वरूपात आणावे. जे काही ओव्या असतात, या लोकगीते असतात आदी जे काही मौखिक साहित्याचे संकलन करून ते लिखित स्वरूपात आणावेत. जे आताच म्हटलं ना, मौखिक म्हणजे एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये येणारे असे ओव्या असतात, लोकगीते असतात, पोवाडे. आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पोवाडे असतात. यांना लिखित स्वरूपात आणावे. नंतर प्राचीन ग्रंथाचे वाळवी व बुरशी यापासून संरक्षण करावे. प्राचीन ग्रंथ हे झाडांच्या पानापासून, या वेगवेगळ्या प्रकारचे जे काही वृक्ष असतात त्यांच्या पानापासून, या काही ठिकाणी तर जे काही ॲनिमलची स्किन आहे त्यांच्यापासून बनवलेले असतात. त्यांना त्या ठिकाणी वाळवी किंवा बुरा लागू शकतो, बुरशी लागू शकते. यापासून त्यांचे संरक्षण करावे. ओलसरपणा, दमट हवा यामुळे बुरशी लागते, म्हणून त्यांना पाणी लागणार नाही याची काळजी घ्यावी. कीटकनाशक औषधांचा वापर करावा. या सर्व साधनांच्या जतनासाठी अनुभवी तज्ज्ञ मंडळींचे सल्ले घ्यावेत. म्हणजे आपल्याला या ठिकाणी जे काही सायंटिफिक त्या ठिकाणी काय काय त्याच्यावर निवारण करता येईल ते पूर्ण हे केलं पाहिजे. मनाने आपण जर काही करायला गेलं तर त्या ठिकाणी कदाचित जे काही ताम्रपत्र असेल किंवा जे काही ताडपत्र म्हणतो त्याच्यावर जे काही लिहिलेलं असतात हे कदाचित मिटून जाऊ शकतात, निघून जाऊ शकतात. त्यामुळे अनुभवी तज्ज्ञ मंडळींचे सल्ले घ्यावेत. या साधनांचे महत्त्व समाजाला पटवून देण्यासाठी विविध उपक्रम हाती घेऊन समाजाचे प्रबोधन करावे. या साधनाविषयी, प्राचीन इतिहासाविषयी जनतेच्या मनात एक आपुलकी निर्माण केली पाहिजे. जे काही साधनं असतात, जे काही रिसोर्सेस असतात, जे काही अवेलेबल असतात, जे काही प्राचीन इतिहासाविषयी जनतेच्या मनात एक आपुलकी, एक एक्साइटमेंट निर्माण केली पाहिजे. आपण हा आपला प्राचीन वारसा आहे याचे महत्त्व पटवून देऊन त्याविषयी त्यांच्या मनात गोडी निर्माण करावी. ऐतिहासिक साधनांच्या जतनात सामान्य जनतेला मोठ्या प्रमाणात सामील करून घ्यायला हवे, तसे उपक्रम हाती घ्यायला हवेत. पुढचा जो प्रश्न बेटा, नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या प्रकल्पातून कोणत्या गोष्टी साध्य होतात? नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या प्रकल्पातून पुढील गोष्टी साध्य होतात. प्रकल्पांतर्गत वारसा स्थळांचा मूळ स्वरूपात बदल न करता जतनाची व संवर्धनाची कामे करणे शक्य होते. हे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट असतात, त्या प्रकल्प असतात, त्यांच्या अंतर्गत जे काही वारसा स्थळ आहे त्याचा जो काही मूळ स्वरूप आहे त्याच्यात न बदल करता सुद्धा त्याचं संवर्धन त्या ठिकाणी करणे शक्य होते. स्थानिक समाजाची घडण आणि मानसिकता कशी आहे, त्यांच्यापुढे वर्तमानात कोणती आव्हाने आहेत, तसेच स्थानिक लोकांच्या अपेक्षा काय आहेत यांचा आढावा घेता येतो. पहा बेटा, प्रत्येक देशातील या प्रत्येक राज्यातील त्या त्या क्षेत्रातील लोकांची जी मानसिकता आहे वेगळ्या प्रकारची आहे. समाजाची घडण वेगवेगळ्या प्रकारची असते. जातीय संघर्ष, वेगवेगळ्या धर्माची लोक त्या ठिकाणी वर्तमानात वेगवेगळ्या प्रकारचे आव्हाने येतात. जसं की जे भारतामधलं शारदापीठ जम्मू काश्मीरमध्ये होतं, त्या शारदापीठ आज जो काश्मीर भाग जो आहे पाकिस्तानमध्ये गेलेला आहे जवळपास, तो पूर्णपणे त्या ठिकाणी जे काही हिंदू मंदिर्स होते ते पूर्णपणे 1000 वर्षाची मंदिर त्या ठिकाणी पाडण्यात आली. काही अफगाणिस्तानमध्ये बुद्ध मूर्त्या होत्या, त्याला स्फोट लावून त्या ठिकाणी फोडण्यात आलं, पाडण्यात आलं त्या ठिकाणी. म्हणजे त्या जे काही मानसिकता आहे ते खूप महत्त्वाची असते. स्थानिक समाजाची घडण आणि मानसिकता कशी आहे, त्यांच्यापुढे वर्तमानात कोणती आव्हाने आहेत, तसेच स्थानिक लोकांच्या अपेक्षा काय आहेत यांचा आढावा घेता येतो. सांस्कृतिक वारसा स्थळांचे जतन आणि संवर्धन करीत असताना स्थानिक लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत यासाठी उपाययोजनांचे नियोजन करून स्थानिक लोकांना त्यात सहभागी करून घेता येते. सांस्कृतिक जे वारसा स्थळे असतात बेटा त्यांना टिकवणे, जतन करणे, त्यांचं कन्झर्वेशन म्हणजे संवर्धन करणे
स्थानिक लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत. जे काही तिथले लोकलचे लोक असतात त्या ठिकाणी त्यांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत. आता कालपरवाच एक उदाहरण देतो. ज्यावेळेस काशी विश्वेश्वरांचं मंदिरांचं जीर्णोद्धार करण्यात येत होतं, पण त्या ठिकाणी जे बाजूचे जे मंदिर वगैरे आहेत त्या ठिकाणी काय करण्यात येऊ लागले, पाडण्यात येऊ लागले. त्यामुळे जे जनसामान्य लोकांची भावना होती ते मन दुखावले गेले. तसंच उदाहरण आहे अयोध्येमध्ये. अयोध्येमध्ये सुद्धा काय झालं, ज्यावेळेस मंदिरचं डेव्हलपमेंट होतं, बाजूचे जे काही लोकांचे घरं आहेत ते घरं पाडण्यात येऊ लागले. आणि ते घरं पाडण्यात आल्यामुळे त्या लोकांची परिस्थिती नाजूक झाली आणि लोकांना जो काही अपेक्षित जे काही फळ होतं ते त्यांना परत नाही मिळालं. त्यामुळे ते लोक त्या ठिकाणी विरोध केले आणि आपल्याला पाहायला मिळते की लोकसभेला त्या ठिकाणी केंद्रात येणारी BJP त्या ठिकाणी पडते. यासाठी उपाययोजनांचे नियोजन करून स्थानिक लोकांना त्यात सहभागी करून घेता येते. स्थानिक लोकांच्या परंपरागत कौशल्यांना प्रोत्साहन देऊ शकतील अशा उद्योग व्यवसायांना चालना मिळावी. स्थानिक लोकांचे जे परंपरागत कौशल्य असतात बेटा, त्यांना प्रोत्साहन देणे, त्यांना मोटिवेट करणं देऊ शकतील असे जे काही उद्योग व्यवसाय असतात त्यांना चालना मिळावी. म्हणजे पहा बेटा की प्रत्येक राज्यामधला कोणता ना कोणता एक विशिष्ट प्रकारची वस्तू त्या ठिकाणी तिला विशेष महत्त्व असतं. जसं गुजरातमध्ये सुरतची साडी आहे, महाराष्ट्रामध्ये आपल्या विशेष म्हणजे मराठवाड्यामध्ये तुरीची त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, तूर आणि त्याच ठिकाणी सोयाबीनचे कारखाने पाहायला मिळतात. त्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्येच वेगवेगळ्या प्रकारचे आपला उदगीर थोडक्यामध्ये आडकित्त्यासाठी फेमस आहे. आणि तशाच प्रकारे प्रत्येक जो काही राज्य आहे त्या राज्यामध्ये परंपरागत कौशल्य वेगळे असतात. जसं बंगालमध्ये मिठाई त्या ठिकाणी आहे. त्यानंतर अनेक असे छोटे उद्योगधंदे आहेत. कापड व्यापार आहे बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. त्यानंतर लोह व्यापार जो की छत्तीसगड झारखंडच्या साईडला मोठ्या प्रमाणात आहे. आणि यासाठी योग्य नियोजन करणे शक्य आहे. काही ठिकाणच्या साड्या फेमस असतात, काही ठिकाणच्या कोणत्या वस्तू फेमस असतात, काही ठिकाणी पॉटरीज म्हणजे जे काही मातीपासून बनलेले भांडे असतात त्यांना महत्त्व असतं. त्यामुळे हे जे काही नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या प्रकल्पातून आपल्याला अनेक अशा चांगल्या गोष्टी आपल्याला साध्य करता येतात. आणि हा जो आपला लास्ट आहे या चॅप्टरमधला, तर त्याच्या आधारे सविस्तर उत्तरं लिहा. मूर्त वारसा आणि अमूर्त वारसा या ठिकाणी पाहायचा आहे. पहा बेटा, मूर्त वारसा आणि अमूर्त वारसामधला फरक काय. सांस्कृतिक वारसा त्यामध्ये मूर्त वारसा एक येतो आणि अमूर्त वारसा येतो. मूर्त वारसा म्हणजे काय, प्राचीन स्थळे, प्राचीन वस्तू. आता पहा बेटा, प्राचीन स्थळे आणि इकडं अमूर्त म्हणजे काय, मौखिक परंपरा, ती उपयोगात आणली जाणारी भाषा, म्हणजे जे मौखिक जे असतात त्यांना काय म्हटलं जातं, अमूर्त. प्राचीन वस्तू, पारंपरिक ज्ञान म्हणजे पिढ्यानपिढ्या मिळालेलं ज्ञान. प्राचीन वस्तू, सण समारंभाच्या सामाजिक पद्धती व धार्मिक विधी, हे सर्व काय आहेत बेटा अमूर्त वारशामध्ये येतात. हस्तलिखिते. आणि अमूर्तमध्ये काय येतात बेटा, कला सादरीकरणाच्या पद्धती. प्राचीन शिल्पे जे अस्तित्वात असतात हे मूर्त वारशामध्ये येतात आणि पारंपरिक कौशल्य जे आहेत ते अमूर्तमध्ये त्या ठिकाणी येतात. प्राचीन चित्रे, परंपरा, पद्धती, कौशल्ये आत्मसात असणारे समूह व गट हे जे येतात अमूर्त वारशामध्ये त्या ठिकाणी येत असतात. ह्या ठिकाणी आपला हा जो चॅप्टर आहे, ह्या चॅप्टरची पूर्णपणे आपण ही एक्सरसाइज या ठिकाणी पूर्णपणे कंप्लीट केलेली आहे. आणि हा चॅप्टर जो आहे आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनाने महत्त्वाचा आहे. आणि सर्वांनी हा व्हिडिओ आवडल्यानंतर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि होईल तेवढं तुमच्या जवळच्या मित्रांना हे व्हिडिओचा फायदा घेण्यासाठी त्यांना शेअर करा. पाहूया याच्यामध्ये काही अजून नवीन काय मिळते का बघूया. एक सेकंड थांबा, थोडं नवीन काय असेल तर तेवढं तुमच्यासाठी बेटर. इथे दिले पहा बेटा, सांस्कृतिक वारशामध्ये नैसर्गिक वारसा, सांस्कृतिक वारसा. नैसर्गिक वारशामध्ये प्राणी, वनस्पती सृष्टी, त्यांच्या अस्तित्वासाठी आवश्यक असणाऱ्या परिसंस्था, वैशिष्ट्यपूर्ण भूप्रदेश येतात. सांस्कृतिक व नैसर्गिक वारसा, सांस्कृतिक वारसा, मूर्त सांस्कृतिक वारसा आणि अमूर्त सांस्कृतिक वारसा दिलेला आहे ठिकाणी. प्राचीन स्थळे, मौखिक परंपरा व त्यांची भाषा, वास्तू. आता बघा, प्राचीन स्थळे मूर्त सांस्कृतिक वारशामध्ये काय येतात बघा बेटा, प्राचीन स्थळे, वास्तू, वस्तू, हस्तलिखिते, शिल्प, चित्र. अमूर्त सांस्कृतिक वारशामध्ये मौखिक परंपरा व त्यांची भाषा, पारंपरिक ज्ञान, सण समारंभाच्या सामाजिक पद्धती व धार्मिक विधी, कला सादरीकरणाच्या पद्धती, पारंपरिक कौशल्ये, ही कौशल्य पद्धती अस्तित्वात असणारे समूह गट ह्याच्यामध्ये येतात. आणि नैसर्गिक वारशामध्ये प्राणी, वनस्पती सृष्टी,
त्यांच्या अस्तित्वासाठी आवश्यक असणारा परिसंस्था आणि वैशिष्ट्यपूर्ण भूप्रदेश त्याच्यामध्ये येतात. युनेस्कोने भारतातील जागतिक वारसा यादीत समाविष्ट केलेल्या अमूर्त परंपरांची आणि सांस्कृतिक नैसर्गिक स्थळांची यादी आपल्याला ह्या ठिकाणी दिलेली आहे. ते आपण पुढे आपल्याला पाहता येईल पुस्तकामध्ये वगैरे. ज्यावेळेस आपण पुस्तक एक्सप्लेन करू त्यावेळेस आपण त्या ठिकाणी मांडणी करू त्याची. ठीक आहे बेटा. येस, थँक्यू.